नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की घर घ्यावं की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करावं? हा एक क्वेश्चन आहे जो आजकाल बहुतेक लोकांना असतो. आणि खरं सांगायचं तर ह्या दोन्ही ऑप्शन्समध्ये फरक समजून न घेतले तर चुकीचे डिसिजन्स होण्याची शक्यता खूप जास्त असते. तर आज आपल्याला एक्झॅक्टली हेच समजून घ्यायचे आहे. म्युच्युअल फंड्स वर्सेस रिअल इस्टेट, कोणता ऑप्शन बेटर आहे आणि कोणता तुमच्यासाठी योग्य आहे. चला सुरुवात करू. आपल्या मराठी माणसाला ह्या दोन गोष्टी खूप प्रिय असतात, स्वतःचं घर आणि स्वतःची जमीन. आणि हे स्वाभाविक सुद्धा आहे. प्रॉपर्टी म्हणजे हातात दिसते, डोळ्यासमोर असते, त्यामुळे एक सुरक्षा वाटते. रिअल इस्टेटचे काही फायदे नाही असं नाही आहे. घर किंवा जमीन डोळ्यासमोर असते, रेंट मिळत राहिलं तर रेग्युलर इन्कम पण चालू राहते आणि दरवर्षी प्रॉपर्टीची किंमत सुद्धा वाढत राहते. पण रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करणे इतके सोपे नाही. पहिली अडचण आहे लागणारी रक्कम. एक साधं घर घ्यायला कमीत कमी 20 ते 30 लाख लागतात. आजकाल तर फ्लॅटची किमती करोडोंमध्ये आहे. साध्या लोकांकडे एवढे पैसे नसतात. दुसरी अडचण आहे लिक्विडिटी. आज जर तुम्हाला पैसे लागले आणि तुम्ही घर विकायला काढलं तर विकत घेणारा माणूस भेटायलाच खूप महिने जातील. खूप जास्त लीगल पेपरवर्क लागेल. त्यामुळे इमर्जन्सीमध्ये रिअल इस्टेट तुम्हाला कामी येत नाही. तिसरी अडचण येते मेहनतीची. रेंटवर दिल्यावर भाडेकरूचे प्रॉब्लेम, मेंटेनन्स, कायदेशीर विवाद आणि बरेच काही. रिअल इस्टेट म्हणजे पॅसिव्ह इन्कम नाही, तो एक पार्ट टाइम जॉब आहे, कारण त्यामध्ये सगळं मॅनेज करायला लागतं, अगदी रेंट गोळा करायचं सुद्धा. चौथी अडचण आहे रिस्क. एका प्रॉपर्टीमध्ये तुमचे सगळे पैसे एकाच जागी गुंतलेले असतात, म्हणजे डायव्हर्सिफिकेशन काहीच नाही. त्या प्रॉपर्टीची लोकेशन डेव्हलप नाही झाली तर रिटर्न सुद्धा नाही मिळत. पाचवी आणि मोठी अडचण म्हणजे फ्रॉड आणि मालकीबाबतचे वाद. फ्लॅट घेताना घोटाळे आणि मिस सेलिंग खूप कॉमन आहे. रिअल इस्टेटमध्ये अजूनही खूप अडचणी येतात, त्यामुळे आपण ह्याचा पर्याय बघूया, जे आहे म्युच्युअल फंड्स. म्युच्युअल फंड्सचा पहिला फायदा म्हणजे तुम्ही अगदी 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. तुम्हाला रिअल इस्टेट सारखी मोठी रक्कम लागत नाही. ह्याने सगळ्यांना गुंतवणूक करणे खूप सोपे होते. दुसरा फायदा येतो लिक्विडिटीचा. म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवले आणि अर्जंट पैशांची गरज पडली तर 1 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतात. हे रिअल इस्टेटमध्ये संभव नाही. तिसरा फायदा आहे डायव्हर्सिफिकेशन. तुम्ही 1000 रुपये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले तर ते एका कंपनीमध्ये नाही जात, 50 ते 100 वेगवेगळ्या कंपनीजमध्ये गुंतवले जातात. चौथा फायदा आहे प्रोफेशनल मॅनेजमेंट. तुम्हाला मार्केट समजून घ्यायची गरज नाही. तज्ज्ञ फंड मॅनेजर्स तुमच्या पैशावर लक्ष ठेवून असतात. तुम्ही फक्त गुंतवणूक सुरू करा, बाकी फंड मॅनेजर्स बघतात. पाचवा फायदा आहे रिटर्न्स. इक्विटी म्युच्युअल फंडने लॉंग टर्ममध्ये 10 ते 12% ॲव्हरेज रिटर्न्स दिले आहेत. ह्याच दरम्यान भारतात रिअल इस्टेटने ॲव्हरेज 7 ते 8% रिटर्न्स दिले आहेत, पण हेही तुमच्या लोकेशनवर डिपेंड करतं. समजा तुम्ही पुण्यात एक 50 लाखाची प्रॉपर्टी घेतली, त्यावर तुम्हाला दर महिना 15 ते 20 हजार रेंट मिळालं, म्हणजे वर्षाला 1,80,000 ते 2,40,000. जर बघितलं तर हे 50 लाखवरती साधारण 3 ते 4% रिटर्न आहे. पण या 50 लाखमध्ये तुम्ही होम लोन घेतलं असेल तर EMI वेगळी, प्रॉपर्टी टॅक्स वेगळं, मेंटेनन्स खर्च वेगळा. कधी कधी कितीतरी महिने भाडेकरू नसतो, त्या महिन्याचं भाडं मिळत नाही. आणि या सगळ्यानंतर जे ॲक्च्युअल रिटर्न तुमच्या हातात येतं ते आणखी कमी होतं, म्हणजे साधारण 2 ते 2.5%. आणि जर प्रॉपर्टीची किंमत दरवर्षी 5%ने वाढली तर ओव्हरऑल रिटर्न मिळतं 7 ते 8%. जर बघायला गेलं तर भूतकाळात डेट म्युच्युअल फंड्सने ऑलमोस्ट फिक्स्ड स्वरूपात 8 ते 10% रिटर्न दिले आहेत, तेही बिना काही उतार चढावाचे. आता हेच 50 लाख रुपये जर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये टाकले असते तर हिस्टॉरिकली लॉंग टर्ममध्ये 10 ते 12% रिटर्न्स मिळाले असते. म्हणजे त्या 50 लाखावर वर्षाला 5 ते 6 लाख रेंटल इन्कम. छान वाटते, पण आकडे बघितले तर म्युच्युअल फंड्सने त्याहून चांगले रिटर्न्स दिले आहेत. आता तुम्ही म्हणाल रिअल इस्टेटमध्ये मला माझं घर डोळ्यासमोर दिसतं, हे चांगलं आहे. हा, प्रॉपर्टी डोळ्यासमोर असती ते ठीक आहे, पण इमर्जन्सीमध्ये ते कामाला येतं की नाही ह्यावर सुद्धा लक्ष द्यायला हवं. आज पैसे लागले तर लगेच घर विकता येईल का? नाही, किमान 6 महिने ते 1 वर्ष जाईल. म्युच्युअल फंडमध्ये 3 दिवसात पैसे हातात येतात. आपली गुंतवणूक दिसत आहे ते महत्त्वाचं नाही, वाढती आहे की नाही ते महत्त्वाचं आहे. आता अजून एक महत्त्वाचा पॉईंट बघू.
रिटायरमेंट नंतर तुम्हाला रेग्युलर इन्कम कसं मिळेल? रिअल इस्टेटमध्ये जर तुम्ही रेंटवर अवलंबून राहणार असाल तर विचार करा, भाडेकरू मिळेल का? मिळाला तर तो टाईमवर रेंट भरेल का? प्रॉपर्टीमध्ये काही तोडफोड झाली तर मेंटेनन्स कोण करणार? आणि कधी भाडेकरू सोडून गेला तर त्या महिन्याच्या इन्कमचं काय? हे सगळं तुम्हाला रिटायरमेंटमध्ये सुद्धा बघावं लागणार. मग अशा इन्कमचा काय फायदा? म्युच्युअल फंड्समध्ये हे एकदम वेगळं आहे. तुम्ही आयुष्यभर गुंतवणूक करून एक मोठी रक्कम उभी करता आणि रिटायरमेंटला तुम्ही फक्त एक SWP म्हणजे सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन सुरू करता. SWP मध्ये तुम्ही एक ठोक रक्कम समजा 20,000 रुपये दर महिन्याला ठरवली तर ती अमाऊंट ऑटोमॅटिकली तुमच्या बँक अकाउंटमध्ये ठरवलेल्या तारखेला येते. परिस्थिती काहीही असो, जर एखाद्या महिन्यात जास्त गरज लागली तर तुम्ही अजून रक्कम विथड्रॉ करू शकता. तुम्हाला भाडेकरू शोधायची गरज नाही आणि कुठे जायची पण गरज नाही. कधी पैसे येणार ह्याची सुद्धा चिंता नसते. ह्याला म्हणतात खरा पॅसिव्ह इन्कम. आता मला एक गोष्ट सांगायची आहे आणि हे मी मनापासून सांगतोय. स्वतःचं घर असणे हे एक स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यात काही चूक नाही. रिटायरमेंट नंतर स्वतःचं घर असणे हे एक वेगळंच आराम आहे आणि त्या आरामाचे तुम्ही हकदार आहात. राहायला घर नक्की घ्या, पण हे लक्षात ठेवा, राहायला घर घेणे आणि गुंतवणूक म्हणून प्रॉपर्टी घेणे ह्या दोन्ही पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. जेव्हा आपल्यासारखा सामान्य माणूस रिअल इस्टेटला गुंतवणूक म्हणून वापरायचा प्रयत्न करतो तेव्हा अडचणी सुरू होतात. प्रॉपर्टी घ्यायला एकाच वेळी मोठी रक्कम लागते. रेंटल इन्कम दर महिन्याला मिळेल ह्याची गॅरंटी नसती. सामान्य माणसासाठी रिअल इस्टेट हा गुंतवणुकीचा चांगला मार्ग नाही. म्युच्युअल फंड्समध्ये तुम्ही छोट्या रकमेने सुरुवात करता, सातत्याने इन्व्हेस्ट करता आणि लॉंग टर्ममध्ये एक मोठी रक्कम उभी करता जी तुम्हाला रिटायरमेंटमध्ये SWP द्वारे रेग्युलर इन्कम देते. म्हणून घर स्वप्न म्हणून घ्या, पण गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड्स निवडा. चला आता व्हिडिओचा सारांश घेऊया. रिअल इस्टेट डोळ्यासमोर असते, रेंटल इन्कम येते, पण विकत घ्यायला महाग आहे. सगळे पैसे एकाच जागी लागतात. इमर्जन्सीमध्ये पैसे मिळण्याची सोय नाही आणि रिटायरमेंटच्या वेळी सुद्धा डोक्याला खूप ताण आहे. म्युच्युअल फंड्सची गुंतवणूक कमीत कमी पैशांनी सुरू होती. अगदी 1 ते 2 दिवसात पैसे काढू शकता. पूर्ण रक्कम एकाच जागी गुंतवलेली नसते. तज्ज्ञ फंड मॅनेजर तुमच्यासाठी काम करतात आणि लॉंग टर्ममध्ये चांगले रिटर्न्स मिळू शकतात. रिअल इस्टेट स्वतःच्या राहण्यासाठी असेल तर नक्की घ्या, पण गुंतवणुकी आणि नफ्यासाठी म्युच्युअल फंड्स रिअल इस्टेटपेक्षा खूपच चांगले आहे. जर तुम्हाला घर घेण्यासाठी सिस्टमॅटिक पद्धतीने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची आहे तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यांच्यासोबत शेअर करा ज्यांना ह्या दोन्ही ऑप्शन्समध्ये कन्फ्युजन आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.